एक संस्कृत सुभाषिताने सुरुवात करतो. शतेषु जायते शूरः सहस्रेषु पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा. तर असे आमचे रामशेठ ठाकूर दाते 10 लाखात सुद्धा मिळणार नाही असं. त्यांच्या सामाजिक कार्याचे विविध पैलू आहेत. शैक्षणिक आहे, सांस्कृतिक आहे, क्रीडाविषयी आहे, वैद्यकीय विषय आहे आणि आता जे सर्वात अलीकडच्या काळात गाजते ते म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणाविषयी पण आहे. तर असे वेगवेगळे पैलू आहेत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची सुरुवातीच्या काळात स्थापना करून त्यांनी त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याला सुरुवात केली. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा जासई किंवा त्यांच्या गावी तिकडं अशा स्वरूपात ती सुरुवात झाली आणि मग त्यानंतर पनवेलला पण शाळा आल्या. शाळेत मग महाविद्यालय आली आणि मग इंग्लिश मिडियमची शाळा आली, इंटरनॅशनल स्कूल आलं. आज मी ती जवळजवळ 14 शैक्षणिक संस्था ते चालवतात. हजारो विद्यार्थी त्यात शिक्षण घेतात. प्रिन्सिपल साहेब आहेत कॉलेजचे, त्यांना माहिती आहे ए मानांकन मिळणं किती कठीण आहे आणि ते CKT महाविद्यालयाला मिळालेलं आहे. म्हणजे केवळ नुसत्याच शाळा चालवत नसून, नुसतंच कॉलेज चालवत नसून ती अतिशय उत्कृष्ट असं शिक्षण कसं देतील आणि समाजाच्या गरजेंना आणि लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार कसं कार्य करतील समाजात, हे अतिशय उत्कृष्टपणे बघण्याचं कार्य वेगवेगळ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रामशेठ ठाकूरांचं चाललेलं आहे. स्वतः लक्ष घालून बारीक बारीक गोष्टी मी स्वतः बघितलेलं आहे. जेव्हा CKT कॉलेजमध्ये गेलेलो आहे किंवा शाळेत गेलेलो आहे किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेलेलो आहे कार्यक्रमात, तेव्हा बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालून हे असं कर, ते तसं कर, ह्या इन्स्ट्रक्शन देत असतात. अर्थात प्रत्येक संस्था चालवणारी माणसं वेगळी आहेत, कारण रोजच्या व्यवहारात काही एका माणसाला एका ठिकाणी जाणं शक्य नाही. पण त्याचे जे पॉलिसी डिसिजन्स आहेत किंवा त्या संबंधात जडणघडण कशी करायची आहे, त्या संबंधात रामशेठांचं अतिशय जवळ लक्ष असतं आणि प्रत्येक गोष्ट त्यांना त्यांच्यापर्यंत जात असते. जेव्हा CKTच्या आतल्या त्यांच्या चेंबरमध्ये बसून डिस्कशनची वेळ येते, काही कारणाने गेले असतात, तेव्हा ते सांगत असतात की बघा डॉक्टर, हे असं असं आहे, मला हे असं पाहिजे होतं पण असं होत नाही आहे आणि मी आता ते करून घेणार आहे. करून घेणार आहे म्हणजे असं आहे, सांगायचं काय की रामशेठचा हात लागला की ती गोष्ट जी होणार नसते ती देखील होते, असा एक सर्वत्र समज आहे आणि तशा स्वरूपाच्या शिक्षण संस्था ते चालवतात. त्यांच्या इतर सांस्कृतिक कार्याविषयी थोडीशी माहिती देतो. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून मल्हार महोत्सव सुरू झाला. तरुण आणि होतकरू गायक, तरुण होतकरू स्टेज परफॉर्म करणारी, नाट्य करणारी किंवा छोटे छोटे प्रसंग करणारी लोक, मुलं, विद्यार्थी आणि इतर जनसमाजातले लोक, ह्यांच्यासाठी एक फार मोठं व्यासपीठ मल्हार महोत्सवानी निर्माण करून दिलं. मल्हार महोत्सवात आणखीन पण काही गोष्टी घडल्या की लोकांना रिकग्निशन मिळायला लागलं, लोकांना मान्यता मिळायला लागली, जेणेकरून होतकरू जे आहेत ते पुढे यायला लागले आणि त्यांचा परफॉर्मन्स वाढायला लागला. एक अतिशय उत्कृष्ट असं व्यासपीठ मल्हार महोत्सवानी लोकांना दिलं. ह्या मल्हार महोत्सवाबरोबर इतर अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं, ज्याच्यामध्ये गाजलेल्या आहेत, नाट्यस्पर्धा गाजलेल्या आहेत, भजनाच्या स्पर्धा गाजलेल्या आहेत. त्याचबरोबर दिवाळी अंक काढला जातो, त्याच्या पण स्पर्धा होतात. म्हणजे विविध स्वरूपाची सांस्कृतिक असे चळवळ रामशेठ ठाकूरांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून निर्माण केली. क्रीडाविषयी सांगायचं तर रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. 2 वर्षात ते संपूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार झालं आणि अतिशय उत्कृष्ट असं ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. त्याच्या नुसतं क्रिकेटचं वेळ असं नाही आहे. क्रिकेट तुमचं आपल्याकडे आली आता पनवेलला, पण जेव्हा ती नव्हती तेव्हा इतर काही खेळ आहेत जे आपले भारतीय खेळ आहेत. उदाहरणार्थ कबड्डी आहे किंवा कबड्डीसारख्या स्पर्धा करून, कुस्तीसारख्या स्पर्धा आयोजित करून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांना देखील त्यांच्या सामाजिक कार्यात स्थान मिळालं. मी असं म्हणेन की रामशेठ ठाकूर एक कल्पवृक्ष आहेत. उदारतेला अंत नाही अशा स्वरूपाची उदारता त्यांच्याकडे आहे. कोणीही काही मागायला गेला, कुठच्याही स्वरूपाची मदत मागायला गेला तर तो कधीही विनमुखून परत जात नाही. हे केवळ कणव आहे. कणव या शब्दांचा अर्थ काही तरुण माणसांना, मुलांना कळणार नाही, पण हे केवळ कणव आहे असं नसून त्याची गरज भागण्यासाठी माझी जबाबदारी म्हणून ते दिलं जातं. ही भावना वेगळी आहे.
आणि ही भावना सगळ्या दात्यांकडे नसते. ती भावना मी स्वतः रामशेठ ठाकूरांच्या समोर जेव्हा गेलेलो आहे तेव्हा अनुभवलेली आहे. रामशेठ स्वतः असं म्हणतात, मी शून्यातनं निर्माण झालो, माझ्याकडे काही नव्हतं. मी एव्हिडन्स आहे त्याचा. एव्हिडन्स का म्हणतो ते पण तुम्हाला सांगतो. मी जेव्हा विके हायस्कूलमध्ये 10वी-11वीला होतो तेव्हा रामशेठ तिथं शिक्षक होते 10वी-11वीला. तेव्हा ते BA-BEd होऊन आलेले होते आणि मराठी शिकवत होते 10वी-11वीला. आणि 2च वर्ष, 2 पण नाही, 2.5 वर्ष होते. त्या काळातच मी विके हायस्कूलला होतो. आणि मी गुरुजन म्हणेन त्याला. शिक्षक विद्यार्थी असं नातं तेव्हा निर्माण झालं 1970-71 सालची गोष्ट. आणि तेव्हापासून हे संबंध आला. त्यावेळेला शेठ 1 चाळीवजा खोलीत राहत असत आणि सायकलवर शाळेत येत असत. म्हणून मी म्हटलं, शून्यातनं जग निर्माण केलेलं माणसाला. त्यांच्या स्वतःच्या भाषेत सांगायचं तर ते म्हणतात की समाजाने आणि लोकांनी मला दिलं त्यातलं 25% लोकांकडे परत देण्यात काय आहे काय, म्हणजे मी लोकांसाठीच आहे आणि त्यामुळे मी हे लोकांसाठी देतोय. मी एक कल्पवृक्षाची प्रतिमा दिली, दुसरी परिसाची प्रतिमा देतोय. शेठने हात लावला आणि ती गोष्ट सोन्याची झाली, असंच होत असतं. उदारतेला अंत नाही, एवढी उदारता आहे. मला विंदा करंजांची कविता आठवते, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. अशा स्वरूपाची उदारता असणाऱ्या ही मोठी व्यक्ती आहे. आपण शैक्षणिक बघितलं, क्रीडा बघितलं, सांस्कृतिक बघितलं, भक्ती मार्गात देखील शेठचं कार्य मोठं आहे. जेव्हा राम मंदिराची उभारणी होत होती तेव्हा 1 कोटी रुपयाची देणगी रामशेठनी राम मंदिरासाठी दिली. त्याचबरोबर तीन महत्त्वाची मंदिरं उभारण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. एक शिलादेवी मंदिर गव्हाणचं, दुसरं साईबाबा मंदिर शेलघरचं आणि तिसरं हनुमान मंदिर कोपरचं. ही 3 मंदिरं बांधण्यासाठी रामशेठनी खूप मोठा हातभार लावलेला आहे की किंवा त्यांच्या सगळ्या देणगीतनंच ही मंदिरं उभी राहिलेली आहेत. भजन मंडळ, कीर्तनाचं मंडळ किंवा तसे सोहळे आणि त्या लोकांना, वारकऱ्यांना वेगळ्या स्वरूपाच्या मदत करणं हे देखील एक प्रकारचं मोठं कार्य त्यांच्या हातून होत असतं. मी एक फार मोठी गोष्ट आपल्याला सांगितली नाही आत्तापर्यंत. शैक्षणिक गोष्ट बोललो, पण रयत शिक्षण संस्थेशी त्यांचा असणारा संबंध आणि त्याच्यातनं होणारं सामाजिक कार्य याच्याविषयी मी काही बोललो नाही. जेव्हा रयत शिक्षण संस्थेमध्ये शाळांमधनं कॉम्प्युटर लॅब करायचं ठरलं तेव्हा एकूण 12 कोटी रुपये उभे करायचे होते. आणि साहजिक शरद पवार साहेब आणि सगळी मंडळी बसली होती. तर पहिली व्यक्ती ज्यांनी सांगितलं की माझ्यातर्फे 1 कोटी रुपये असं आपलं शेठ. इथं शेठ थांबत नाही. जेव्हा नॅक्ससाठी शाळांचं अपग्रेडेशन करायचं ठरतं तेव्हा देखील आपणहून आपल्या क्षेत्रात 1 कोटी रुपये काढून देतात. खरं तर स्वतःच्या एवढ्या शिक्षण संस्था असताना रयत शिक्षण संस्थेला एवढा मोठा हातभार लावणं हे मोठं दातृत्व आहे. कथा इथंच थांबत नाही रयत शिक्षण संस्थेची. जेव्हा शिवाजी कॉलेज करायचं ठरलं तेव्हा बिल्डिंग फंड्स रेज करायचं ठरलं आणि मॅनेजिंग कमिटीमध्ये प्रश्न विचारला गेला, कोण मदत करतं? रामशेठने आपण सांगितलं, मी मदत करतो, म्हणजे 1 कोटी रुपये घ्या. आणि मग बांधकामाला सुरुवात झाली आणि मग लक्षात आलं की अजून खूप मोठे फंड्सची आवश्यकता आहे. स्वतः शेठ साताराला जाऊन देखरेख करत होते, तेव्हा लक्षात आलं की भरपूर पैसे लागणार आहेत. मग सगळं म्हणून 4 कोटीची देणगी झाली. म्हणजे 1 कोटीची देणगी 4 कोटी रुपयावर झाली. बरोबर शेठ? 4 कोटी झाली, 6.5 कोटी झाली शेवटी. मला 4 पंच माहिती आहे, पुढचं माहीत नव्हतं. सगळं वाढत 6.5 कोटीची देणगी झाली. पण एक लक्षात घ्या, ज्यांच्या स्वतःच्या एवढ्या शैक्षणिक संस्था आहेत तो मनुष्य कुठच्याही पक्षाच्या पलीकडं, राजकीय पक्षाच्या पलीकडं, कुठच्याही नेतृत्वाच्या पलीकडं एवढ्या उदारतेने जेव्हा काही देतो तेव्हा मला मदर टेरेसांचे शब्द आठवतात, गिव्ह टिल इट हर्ट्स. म्हणजे दान द्या जोपर्यंत तुम्हाला जखम होत नाही तोपर्यंत. तसं मराठीत भाषांतर करून सांगतोय. जखम म्हणजे शारीरिक जखम नाही आहे, मनाची जखम. म्हणजे स्वतःला जोपर्यंत मनाची जखम होत नाही तोपर्यंत दान देण्याचं शेठचं सामाजिक कार्य आहे. रामशेठना दीर्घायुष्य चिंतितो. मी लहान आहे त्यांच्यापेक्षा. मी मगाशी म्हटलं गुरु शिष्याचं नातं आहे माझं आणि त्यांचं. माझे गुरु आहेत ते आणि मी शिष्य आहे. फक्त माझं ते ऐकतात काही बाबतीत.
आरोग्याच्या बाबतीत माझा ऐकतात. तो जिव्हाळ्याचा विषय वेगळा. मी सांगत बसतो तर वेळ पुरणार नाही. मला माहिती आहे पुढचे 3 वक्ते आहेत, त्यामुळे इथंच आटोपतं घेतो.